नवनाथ कथा अध्याय 18वा. हा अध्याय वाचल्याने होणारे फायदे. 1. ब्रह्महत्यादी दोषांचा नाश होतो. 2. पितरांचा उद्धार होईल व पितृदोष निघून जाईल. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत असाल, स्वस्थ असाल, मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. आपणास माझी गोष्ट आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही विनंती. चला तर मग नवनाथ कथा अध्याय 18वा यातील कथा जाणून घेऊया. श्री गणेशाय नमः. श्री गुरु जालंधरनाथांकडून योगदीक्षा घेऊन बैरागी झालेला गोपीचंद बद्रिकाश्रमाकडे निघाला. त्या प्रवासामध्ये मार्गात येणाऱ्या गावामध्ये हिंडून फिरून भिक्षा मागावी व मुखावाटे गुरुपदिष्ट नावाचा मंत्र जप करत मार्गक्रमण करावे असा त्याचा नित्यक्रम होता. तो प्रजाहित दक्ष राजा असल्यामुळे त्याच्या बैरागी होण्याच्या वार्तेने जनता खरोखरच हळहळत होती. त्याच्या लोककीर्तीने तो जेथे जाई तेथे त्याला गाववस्तीतले लोक आस्थेने सामोरे जात. भिक्षा मागून झाल्यावर लोकांचे सांत्वन करून पुढे जात असे. काही दिवसांनी स्वराज्याची सीमा ओलांडून कौल बंगालमध्ये प्रवेश त्याने केला. तेथेही त्याच्या राज्यत्यागाची बातमी अगोदरच पसरली होती. पोलपट्टण ही कौल बंगालची राजधानी होती. तेथील तिलकचंद राजा महाप्रतापी व बलाढ्य होता. गोपीचंदाची बहीण राजा तिलकचंदाच्या मुलाला दिली होती. गोपीचंदाने राज्यत्याग करून जोग घेतला ही बातमी मैनावतीच्या सासरच्यांना अजिबात आवडली नव्हती. म्हणून तिला वाटेल तसे सासरचे लोक बोलत असत. ती निंदा ऐकून तिला वाईट वाटत असे. पण काय करणार, बिचारी एकांतात अश्रू डाळीत असे. काही दिवसांनी गोपीचंद पौलपट्टणास आला. तेथील एका पानवट्यावर विश्रांतीसाठी थांबला असता तेथे शिंगीचा नाद करून त्याने हरिभजन केले. त्यावेळी राजवाड्यातील काही दासी पाणी नेण्यासाठी आल्या असता त्यांनी गोपीचंदाला ओळखून राजवाड्यात ही बातमी सांगितली. तिलकचंद राजाला ही गोष्ट आवडली नाही. आपल्या सुनेचा हा नादान भाऊ दारोदार नगरात हिंडून भिक्षा मागू लागला तर आपली काय इब्रत राहील. लोक आपणास नावे ठेवतील व हसतील. त्यामुळे आपली अपकीर्ती होऊन त्यातून बाहेर पडणे अशक्य होईल. काहीही करून ही ब्यात येथून लवकरच घालवून द्यावी हा विचार करून काही दासींकडे त्याने निरोप पाठवून त्याला बोलावून काय करायचे ते समजावून सांगितले. त्यानुसार काही दासी पुन्हा पानवठ्यावर गेल्या आणि गोपीचंदाला भेटून म्हणाल्या, जती महाराज, आमच्या राजाने आपणास चंपावतीच्या भेटीसाठी बोलावले आहे. आपण आता गोसावी झालेला आहात. आता जाता जाता बहिणीची भेट घ्यावी असा विचार करून तो त्यांच्या समवेत राजवाड्यात निघाला. परंतु दासींनी त्याला मागील दाराने अश्वशाळेत बसवले आणि राजाला तसा निरोप दिला. तो आल्याचे कळताच राणीने त्याला पक्वानांचे ताट पाठवले. एका दासीने त्याला ताट नेऊन दिले व आता चंपावती आपणास भेटण्यासाठी येतच आहे असे म्हणाली. तोपर्यंत भोजन करून घ्या. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे समजून तो भोजनास बसला. चंपावतीला तिच्या नंदेने तेथे आणून ते दृश्य दाखवले तेव्हा सर्वजणी कुत्सितपणे पिदी हसत होत्या. पाहिल्यास आपल्या बंधुराजाचा पराक्रम, याला काही मान पान आहे का? जळो याचे जिने. राजवैभव सोडून जती होणाऱ्या अशा मुडाचा धिक्कारच करायला पाहिजे असे त्या म्हणाल्या. त्यावेळी आपल्या भावाची निंदा ऐकून चंपावतीला
धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरे, असे तिला वाटू लागले. मनावर दुःखाचे ओझे घेऊन जड पावलांनी आपल्या मंदिरात येऊन आणि पोटात तीक्ष्ण खंजीर खुपसून तिने आपली इहलोकाची यात्रा संपवली. गोपीचंदाने जेवण संपल्यावर दासींना आपल्या बहिणीला चंपावतीला भेटीसाठी बोलावले. त्या दासी चंपावतीला निरोप देण्यासाठी चंपावतीच्या मंदिरात गेल्या. तिला रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेले पाहून त्यांनी ओरडून एकच आकांत केला. ही बातमी वाऱ्यासारखी राजवाड्यात पसरली. तेव्हा तिचा पती, सासू सासरे, नंदा, दीर, जावा हे सर्वजण रडू लागले. नगरातील लोकसुद्धा रडू लागले. भावाच्या बेताल वागण्याने तिने आत्महत्या केली असे सर्वजण म्हणू लागले आणि गोपीचंदला दोष देऊ लागले. ती रडारड व गदारोळ ऐकून त्याने पागेदारास विचारले, आमच्या राजेसाहेबांची सून चंपावतीने आपला भाऊ राजत्याग करून भिकाऱ्यासारखा फिरतो म्हणून आत्महत्या केली, म्हणून सर्व रडत आहेत, असे त्या पागेदाराने गोपीचंदाला सांगितले. आता बहिणीच्या मृत्यूबद्दल आपणास सर्व दोषी ठरवतील व आपली अपकीर्ती होईल, म्हणून त्याला मोठाच धक्का बसला. या अपकीर्तीने लोक नाथपंथाची सुद्धा हेटाळणी करतील, म्हणून आता आपण माघार न घेता चंपावतीला जिवंत करून या लोकांना आपले सामर्थ्य दाखवावे, असे गोपीचंदाने मनाशी ठरवले. स्मशानात जाऊन त्या लोकांना तो म्हणाला, चंपावतीचे प्रेत जाळू नका. मी माझे गुरु जालंधरनाथांना आणून चंपावतीला जिवंत करतो. परंतु लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले, म्हणून तो चितेवर जाऊन बसला व ओरडून म्हणाला, चंपावतीला जाळताय ना, मग हिच्याबरोबर मलाही जाळा, म्हणजे माझे गुरु तुमचे नगर कसे उद्ध्वस्त करून टाकतील ते उघड्या डोळ्यांनी पहा. गोपीचंदाचा हट्ट पाहून तिलकचंद संतापून म्हणाला, गुरूंची एवढी जर प्रौढी तू सांगतोस तर मग प्रेताचा एक हात आम्ही तुला कापून देतो, तो घेऊन जा. तोपर्यंत प्रेताला आम्ही अग्निसंस्कार देणार नाही. तो दूर गेल्यावर इकडे सर्वांनी चंपावतीच्या प्रेताला अंत्यसंस्कार केला. लोक आपापल्या घरी गेले. पण बहिणीचा हात घेऊन गोपीचंद अविश्रांतपणे धावत होता. 5 कोसाचे अंतर त्याने कापले नसेल तेवढ्यात गुरूंनी जालंधरनाथांनी अंतर्ज्ञानाने ओळखले. ते वायुवेगाने तेथे पोचले. गुरूंना पाहून त्याला खूप आनंद झाला. त्यांना नमस्कार करून पौलपट्टनचे सर्व वर्णन त्याने केले. दोघेही राजवाड्यामध्ये आले. सर्व लोक दुःख करत बसले होते. गोपीचंदाने जालंधर गुरूंची ओळख करून दिली. त्यांचे अपूर्व तेज पाहून उपस्थित सर्व आश्चर्यचकित झाले. तिलकचंदाने जालंधर गुरूंना बसण्यासाठी सुवर्णासन दिले व हात जोडून उभा राहिला. परंतु त्यांच्याकडून गोपीचंदास मिळालेली अपमानास्पद वागणूक व चंपावतीला आत्महत्येस कसे त्यांनी प्रवृत्त केले हे जाणून त्यांनी सर्वांची चांगलीच खरडपट्टी केली. मग त्याने चंपावतीचा निर्जीव हात आपल्या हातात घेऊन संजीवन मंत्राने भारलेले भस्म लावून चंपावती ये बरं अशी हाक मारली असता ती जिवंत होऊन धावत आली व तिने त्यांच्या चरणास वाकून वंदन केले. श्री गुरु जालंधरनाथांचे ते अद्भुत योगसामर्थ्य पाहून तिलकचंद राजासह सर्वांनी त्यांचा जय जयकार केला. प्रत्येकजण त्यांना धन्यवाद देऊ लागला. त्याबरोबर गुरूंसोबत शिष्यालाही मान प्राप्त झाला. गोपीचंदाची निंदा करणारे त्याची प्रशंसा करू लागले. गोपीचंदाला तुच्छ मानून त्याची निंदा केल्याबद्दल नाथांची सगळ्यांनी क्षमा मागितली. तिलकचंदाने नाथांना आजची रात्र येथेच राहून
मला सेवेचा लाभ द्यावा असे सांगून चंपावतीला स्वयंपाक करण्यास सांगून भोजन समयी चंपावतीला व तिच्या पतीला आपल्या शेजारी बसून जेवताना उष्टा घास तिला भरवला. चंपावतीलाही मैनावतीप्रमाणेच त्यांनी अमर केले. दुसऱ्या दिवशी गोपीचंद बद्रिकाश्रमाकडे निघाला. त्याला निरोप देऊन जालंधर हेलापट्टणास गेले. अशा प्रकारे जालंधर गुरूंच्या कृपेने गोपीचंद राजाच्या जन्माचे सार्थक झाले. या अध्यायाच्या पठनाने ब्रह्महत्येसारख्या पापांचे क्षालन होते व पितरांचा उद्धार होतो व दोषापासून माणूस मुक्त होतो. म्हणून आपण जाणीवपूर्वक या नवनाथ ग्रंथातील 18व्या अध्यायाचा पवित्र पाठ करावा, वाचन करावे अथवा पठन करावे. कथा तुम्हाला कशी वाटली सांगा. जय जय नवनाथ महाराज की जय. सद्गुरू श्री जालंधर महाराज की जय.